गुड इव्हिनिंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टर बघितला, दॅट इज ट्रान्झिस्टर. आता बघूया ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर्स. त्याचं इंट्रोडक्शन बघूया. इन द प्रिव्हियस चॅप्टर वी स्टडीड द बेसिक ट्रान्झिस्टर स्ट्रक्चर, ऑपरेशन अँड सिम्पल मेथड्स ऑफ बायसिंग अँड ब्रीफ आयडिया ऑफ ॲम्प्लिफिकेशन. ते लास्ट चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो? ट्रान्झिस्टरचे बेसिक स्ट्रक्चर शिकलो, त्याचं ऑपरेशन, नंतर काही सिम्पल बायसिंगच्या मेथड बघितल्या आणि जी ॲम्प्लिफिकेशनची जी प्रोसेस आहे ते बघितले. ओके. नंतर हिअर इन दिस चॅप्टर ऑफ द बुक वी शॅल स्टडी डिटेल थिअरी ऑफ ॲम्प्लिफायर, व्हेरियस सर्किट्स with reference to audio circuits. This chapter describes the typical amplifier circuit, coupling methods in multi-stage amplifier and power amplifier with suitable examples and illustrative diagrams. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? हे जो तिसरा चॅप्टर आहे दॅट इज ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर्स. याच्यामध्ये ॲम्प्लिफायरची थिअरी बघायची, नंतर त्याचे व्हेरियस सर्किट बघायचे विथ रेफरन्स टू ऑडिओ सर्किट, नंतर त्याच्यामध्ये काही टिपिकल ॲम्प्लिफायर बघायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जी कपलिंग मेथड आहे ती बघायची, नंतर RC कपलिंग आहे की कशी म्हणजे ट्रान्झिस्टर वापरून आहे, ट्रान्सफॉर्मर कपलिंग वगैरे वगैरे बघायचं आपल्याला, राईट. नंतर मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर बघायचे, पॉवर ॲम्प्लिफायर बघायचे, त्याचे एक्झाम्पल बघायचे आणि याच्यामध्ये हे सगळं बघायचं आपण डायग्राम वगैरे त्याच्यावरनं. ओके. नंतर बघूया ॲनालिसिस ऑफ ॲन ॲम्प्लिफायर. आता बघूया पहिलं पॉईंट, ॲनालिसिस ऑफ ॲन ॲम्प्लिफायर. तर याच्यामध्ये ॲज वी नो दॅट ॲम्प्लिफायर सर्किट शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन्स. तर आपल्याला माहीत आहे की जे ॲम्प्लिफायर सर्किट आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या दोन कंडिशन आहेत ते बघूयात, म्हणजे कोणत्या कंडिशन ते सॅटिस्फाय करतात बघूया. काय पहिलं आहे द ट्रान्झिस्टर बायसिंग कनेक्शन मस्ट बी करेक्ट, म्हणजे बेस इमिटर शुड बी इन फॉरवर्ड बायस अँड बेस कलेक्टर शुड बी इन रिव्हर्स बायस. तर पहिली कंडिशन कोणती आहे? ट्रान्झिस्टरची बायसिंगची कंडिशन करेक्ट आहे का, म्हणजेच काय, बेस इमिटर जंक्शन शुड बी कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस. म्हणजे ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर जर वर्क करायचा असेल तर बेस इमिटर जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस. तर बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस पाहिजे आणि बेस कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस पाहिजे. ओके, हे पहिलं झालं, पहिली कंडिशन. नेक्स्ट आहे ऑपरेटिंग पॉईंट क्यू शुड बी ॲडजस्टेड ॲट द सेंटर ऑफ द लोड लाईन. आणि याच्यामध्ये जो ऑपरेटिंग पॉईंट आहे आपण लोड लाईनवर ड्रॉ केलेला क्यू, तो असं ॲडजस्ट करायचं की तो लोड लाईनच्या सेंटरमध्ये असला पाहिजे. का तर आपल्याला आउटपुट वेवमध्ये डिस्टॉर्शन नको आहे, प्रॉपर आउटपुट आपल्याला पाहिजे एकदम व्यवस्थित, डिस्टॉर्शन लेस. क्लिअर? दॅट्स. अँड थर्ड वन इज ऑपरेटिंग पॉईंट शुड बी फिक्स्ड, इट शुड नॉट शिफ्ट ऑर चेंज विथ टेम्परेचर. तर तिसरं पॉईंट काय की जो ऑपरेटिंग पॉईंट आहे म्हणजे क्यू पॉईंट, तो एका फिक्स जागेवर फिक्स पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये तो शिफ्ट नाही झाला पाहिजे की सर्किटचं टेम्परेचर जरी वाढलं, टेम्परेचर जरी चेंज झालं तरी तो पॉईंट शिफ्ट नाही झाला पाहिजे. हे तीन ज्या कंडिशन आहेत ते ॲम्प्लिफायरच्या ॲनालिसिससाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. नंतर बघूया रेफर फिगर 3.1. इट शोज अ टिपिकल व्होल्टेज ॲम्प्लिफायर विथ व्होल्टेज डिवायडर बायस. तर आता ही जी डायग्राम आहे 3.1, तर ती आहे सिंगल स्टेज ॲम्प्लिफायरची आणि याच्यामध्ये काय, हे व्होल्टेज डिवायडर म्हणजे हे व्होल्टेज ॲम्प्लिफायर आहे आणि त्याला व्होल्टेज डिवायडर बायस सिंक केलेली आहे. तर बघूया कसं आहे. आणि कोणतं ॲम्प्लिफायर? कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर, राईट. तर प्लस VCC बघा, प्लस VCC घेतलं आहे 12 व्होल्ट. नंतर लोड रेजिस्टन्स जो आहे तो लोड रेजिस्टन्स थ्रू कोणाला, कलेक्टर टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे, कलेक्टर टर्मिनल. आणि नंतर त्याचा जो बेस आहे, बेसला काय लावलं आहे? कपलिंग कॅपॅसिटर लावलं आहे. कपलिंग कॅपॅसिटर लावून त्याला इनपुट दिलं आहे 2 मिलीव्होल्टचं AC इनपुट दिलं आहे. आणि नंतर कपलिंग कॅपॅसिटर थ्रू ते काय केलं आहे, इमिटरला जोडलेलं आहे. आणि इमिटर जो आहे तर इमिटरच्या अक्रॉस एक RE रेजिस्टन्स
इमिटर रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि त्याच्या अक्रॉस CE, राईट, तो रेजिस्टर कॅपॅसिटर जोडलेला आहे, ते पॅरललमध्ये जोडून त्याला ग्राउंड केलेला आहे. आणि जो व्होल्टेज डिवायडर बायसिंग करतो ते रेजिस्टर आहेत R1 आणि R2. ते काय, तो R1चा एक जो पॉईंट आहे तो काय केलेला आहे, तो आपल्या VCCला जोडलेला आहे आणि VCC नंतर दुसरा पॉईंट R2ला जोडून ते कुठे आपले जो बेस आहे ट्रान्झिस्टरचा त्या बेसला कॉमन केलेला आहे आणि नंतर R2 काय केलेलं आहे, ग्राउंड केलेलं आहे R2चं दुसरं टोक थ्रू म्हणजे इमिटरला जोडून, राईट. ते सगळे पॉईंट कॉमन केलेले आहेत, R2, RE आणि CEचं ते पॉईंट कॉमन करून त्याला ग्राउंड केलेलं. ओके. तर याच्यानंतर जो कलेक्टरला आहे, कलेक्टरला पुन्हा एक काय कपलिंग कॅपॅसिटर लावलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथे आउटपुट घेतलेला आहे आपण कॅपॅसिटर थ्रू. तो आउटपुट म्हणजे VO, दॅट इज VCE. क्लिअर. तर हे आहे डायग्राम सिंगल स्टेज ॲम्प्लिफायरची. नंतर याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला आउटपुट वेव्हफॉर्म बघायचे. आउटपुट वेव्हफॉर्म म्हणजे याच्यामध्ये Y ॲक्सिसवर काय कलेक्टर करंट मिली एम्पियरमध्ये आणि X ॲक्सिसवर कलेक्टर टू इमिटर व्होल्टेजमध्ये, राईट. तर आता याच्यामध्ये बघा, जर इनपुट वेव्ह आपण दिली प्लस मायनस म्हणजे त्याचा जो ॲम्प्लिट्यूड आहे 2 मिली व्होल्ट, तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल 1 मिली व्होल्टचा ॲम्प्लिट्यूड असेल, निगेटिव्ह हाफ सायकलचं -1 मिली व्होल्ट ॲम्प्लिट्यूड असेल. म्हणजे ते डायरेक्शनमुळं मायनस साईन आणि प्लस साईन येते. ओके. तर ते इनपुट जर दिलं तर नंतर आपण काय केलं, लोड लाईन ड्रॉ केलेली आहे, सेंटरला Q पॉईंट दिलेला आहे. नंतर आपण जर काय केलं, Q पॉईंट मग किती येईल इथं, Q पॉईंट येतं 6 व्होल्ट आणि 6 मिली एम्पियर, राईट. आणि याच्यानंतर काय केलं, आपण जर आउटपुट बघितलं आणि आपण जर बेस करंट वाढवत गेलो किती, तो IB = 100 मायक्रो एम्पियर, 80 मायक्रो एम्पियर, 100 मायक्रो एम्पियर, 120 मिली एम्पियर, मायक्रो एम्पियर, 140 मायक्रो एम्पियर, 160 मायक्रो एम्पियर. ओके. आणि नंतर आपण काय केलं, त्याचा जर आउटपुट बघितलं तर आपल्याला जो आउटपुट वेव्हफॉर्म मिळते, इट इज द आउट ऑफ फेज ऑफ इनपुट. म्हणजे इनपुटच्या आउट ऑफ फेजमध्ये मिळते आणि त्याचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो इनपुटपेक्षा जास्त असतो. मग क्यूच्या पॉईंटला बघा तुम्ही, ते तिथून वेव्ह सुरू झाली आहे, नंतर निगेटिव्ह हाफ सायकल, नंतर 0 आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल. ही आहे आउटपुट वेव्हफॉर्म. आणि ते आउटपुट वेव्हफॉर्मचं जो ॲम्प्लिट्यूड आहे तो किती आहे, 8 - 6 दॅट इज 2 व्होल्ट. आणि म्हणजे नंतर पॉझिटिव्ह हाफ सायकलचं पण 2 व्होल्ट, राईट. म्हणजे +2 व्होल्ट आणि -2 व्होल्ट एवढं ॲम्प्लिट्यूड. म्हणजे इनपुट किती दिलं होतं आपण की +1 मिली व्होल्ट आणि -1 मिली व्होल्ट. तर आपल्याला किती मिळते, +2 व्होल्ट आणि -2 व्होल्ट एवढं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करता येते हा सिंगल स्टेज ॲम्प्लिफायर वापरून. ओके. तर बघूया याचं डिस्क्रिप्शन, पुन्हा सर्किटचं डिस्क्रिप्शन काय आहे. ओके. द सर्किट डिस्क्रिप्शन इन द ॲम्प्लिफायर सर्किट. आता सर्किटचं डिस्क्रिप्शनमध्ये ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये पहिला पॉईंट, द ट्रान्झिस्टर इज ॲन ॲक्टिव्ह डिव्हाइस विच ॲम्प्लिफाय द सिग्नल बेसिकली बाय ॲम्प्लिफाईंग द करंट. तर ट्रान्झिस्टर हा काय, इट इज ॲक्टिव्ह डिव्हाइस. ते काय करतं, सिग्नल ॲम्प्लिफाय करतं आणि काय ॲम्प्लिफाय द सिग्नल बेसिकली बाय ॲम्प्लिफाईंग द करंट ॲम्प्लिफाय करून सिग्नल काय करतं, ॲम्प्लिफाय करतं. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे, ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफाईज द सिग्नल बाय ड्रॉईंग करंट फ्रॉम DC सप्लाय प्लस VCC, दॅट इज एनर्जी इज सप्लाइड बाय प्लस VCC. तर ट्रान्झिस्टर काय करतं, सिग्नलला ॲम्प्लिफाय करतं, राईट. आणि कुठून म्हणजे करंट कुठून घेतं, जे DC सप्लाय आहे प्लस VCC, तर तिकडनं DC सप्लाय घेऊन काय करतं, ते करंट ॲम्प्लिफाय करण्याचं काम करतं कोण, ट्रान्झिस्टर. का तर तो ॲक्टिव्ह डिव्हाइस म्हणून. नंतर
Register R1 and R2 provide the voltage divider bias to fix the operating point Q as shown in the graph. तर रेजिस्टर जे आहेत R1 आणि R2 ते काय केले, व्होल्टेज डिवायडर बायसमध्ये बायस कनेक्शन करून लावलं, तर त्याच्यामुळे जो ऑपरेटिंग पॉईंट आहे Q तो ग्राफमध्ये एका फिक्स लोकेशनला राहतो. टेम्परेचर जरी इन्क्रीज झालं तर त्याचं लोकेशन चेंज होत नाही, म्हणून व्होल्टेज डिवायडर बायस वापरतात सर्किटमध्ये. ओके, टू स्टॅबिलाइज द ऑपरेटिंग पॉईंट. गॉट इट. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे रेजिस्टर आर एल इज कलेक्टर लोड रेजिस्टर. जो रेजिस्टर आर एल आहे तो काय कलेक्टर लोड रेजिस्टर आहे. नंतर आहे रेजिस्टर आर ई इज कनेक्टेड टू स्टॅबिलाइज द ऑपरेटिंग पॉईंट ॲज एक्सप्लेन अर्लियर. तर काय करतं, जे रेजिस्टर आर ई आहे, रेजिस्टर आर ई कशासाठी, जो ऑपरेटिंग पॉईंट आहे तो स्टॅबिलाइज ठेवण्यासाठी काय केलेलं आहे, आर ई वापरला जातो. लास्ट लेक्चरमध्ये आपण लास्ट चॅप्टरमध्ये पण शिकलो की आर ई आणि सी जर वापरलं तर त्याच्यामुळं काय होतं की तो क्वेश्चन पॉईंट जो आहे ऑपरेटिंग पॉईंट तो काय होतो, स्टॅबिलाइज होतो आणि आपल्याला व्होल्टेज गेन जास्त मिळतं. क्लिअर. नंतर कॅपॅसिटर सी इज बायपास कॅपॅसिटर. इट विल बायपास ए सी सिग्नल अक्रॉस आर ई, अदरवाईज द गेन ऑफ द ॲम्प्लिफायर इज रिड्यूस्ड. हे पण म्हणजे आर ई आणि सी, तर जो बायपास कॅपॅसिटर आहे तो कशामध्ये आर ईच्या पॅरललमध्ये लावलेला असतं. तर ते काय करतं, जे ए सी सिग्नल आहे ते बायपास करून ग्राउंड करून टाकतं. तर आर ई म्हणजे जर आपण कॅपॅसिटर नाही लावला तर त्याचा जो गेन आहे ॲम्प्लिफायरचा तो काय होतो, रिड्यूस होतो. राईट. म्हणजे पुन्हा एकदा होतं, कॅपॅसिटर सी ई इज बायपास कॅपॅसिटर. इट विल बायपास ए सी सिग्नल अक्रॉस आर ई, अदरवाईज द गेन ऑफ द ॲम्प्लिफायर इज रिड्यूस. तर त्याच्यामुळं काय होतं, तर जे ते कॅपॅसिटर वापरल्यामुळं ए सी काय होतं, बायपास होऊन जातं. आणि जर नाही वापरलं तर त्याच्या जसं ॲम्प्लिफायरचा जो गेन आहे तो रिड्यूस होतो आर ईच्या अक्रॉस. ओके, म्हणजे पूर्ण सर्किटचा. नंतर बघूया कॅपॅसिटर CC1 and CC2 आर कपलिंग कॅपॅसिटर. दे विल कपल ए सी सिग्नल अँड ब्लॉक DC फ्लो. तर हे जे आहे कॅपॅसिटर CC1 आणि CC2 हे काय त्याला बोलतात कपलिंग कॅपॅसिटर. ते काय करतं, ए सी पास करतं, ए सी सिग्नल कपल करतं आणि ते DC आहे, DC पास व्हायला काय करतं, ब्लॉक करतं या DC फ्लोला. म्हणजे ए सी कॅपॅसिटर काय, इट पास ए सी ब्लॉक DC. म्हणजे आपल्याला जे सिग्नल आहे ते सिग्नल जो आहे ए सी सिग्नल तो आपल्याला ॲम्प्लिफाय करायचं आहे, म्हणून कपलिंग कॅपॅसिटर. फक्त ए सी सिग्नल त्याच्या थ्रू गेलं पाहिजे, मग त्याला काय करतं, ॲम्प्लिफाय करून आपल्याला आउटपुटला मिळतं. क्लिअर. ए सी सिग्नल म्हणून ते काय ए सी प्लस करतं कॅपॅसिटर, कपलिंग कॅपॅसिटर्स, आणि DC ब्लॉक करतं. ओके. नंतर फिगर 3.1 shows the input signal of ±1 millivolt is applied to the transistor amplifier and the output is taken from the collector to ground. VO is equal to VCE. To understand how signal is amplified by transistor amplifier, refer the graph shown by the figure 3.1b. इट गिव्ह द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. तर आपल्याला काय करायचं आहे, की जे आपण बघितलं आहे की डायग्राममध्ये काय की त्याला जे इनपुट सिग्नल दिलं आहे ते किती ॲम्प्लिट्यूड होतं, ±1 मिलीवोल्ट एवढं ॲम्प्लिट्यूड होतं ट्रान्झिस्टर. तर त्याचं आउटपुट आपण कुठं काढलं आहे, कलेक्टर आणि ग्राउंड टर्मिनलमध्ये. आणि तो आउटपुट काय दिला आहे आपण, VO इज इक्वल टू VC, ते आउटपुट आहे. मग आपल्याला जर स्टडी करायचं की ट्रान्झिस्टरचा जो सिग्नल आहे तो अप्लाय केलेला इनपुट सिग्नल तो ॲम्प्लिफाय कसा होतो, राईट. तर त्याच्यासाठी आपण ग्राफवरनं बघितला की क्वेश्चन पॉईंट बघितला. नंतर आपण काय केलं की बेस जो करंट आहे तो थोडा 80 मायक्रोॲम्पियर, 100 मायक्रोॲम्पियर, 120 मायक्रोॲम्पियर असं वाढवत जर गेलो तर त्याच्यानुसार आपल्याला काय की आउटपुटचं जे व्होल्टेज आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. तर बघूया तर याच्यामध्ये कसं मिळतं, तर त्याचे काही फॉर्म्युले आहेत ते बघूया. केस 1मध्ये डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे इन्फॉर्मेशन. when signal is 0 or absent, IB is equal to 120 मायक्रोॲम्पियर. आता
जर सिग्नल 0 असेल आणि सिग्नल 0 कुठं असतं, क्वेश्चन पॉईंटचा जो म्हणजे क्यू जो पॉईंट आहे ऑपरेटिंग पॉईंट त्याचा जो ओरिजिन आहे सेंटर, तिथं जो करंट तिथं जो सिग्नल आहे तो सिग्नल 0 म्हणजे तिथं ॲबसेंट होतो. मग तेव्हा आय बी काय आहे, तर आय बी म्हणजे बेस करंट आहे तिथं 120 मायक्रो ॲम्पियर तुम्ही बघू शकता या ग्राफमध्ये, राईट. नंतर आय सी किती आहे तिथं, आय सी इज इक्वल टू 6 मिली ॲम्पियर. का तर सिन्स आय सी इज इक्वल टू बीटा आय बी, आणि बीटा इथं बीटा कन्सिडर केला आहे 50 बीटा आहे आणि बेस किती आहे 120. मग 50 इंटू 120, राईट, 12×5 = 60, म्हणजे ते 6000 होतात, म्हणजे मायक्रो ॲम्पियर. मग त्याला मिली म्हणजे 6 मिली ॲम्पियर, राईट. मग ते आय सी येतं 6 मिली ॲम्पियर आणि व्ही सी किती येतं 6 व्होल्ट. ओके. आणि मग याच्यावरून इट इज नोन ॲज ऑपरेटिंग पॉईंट. मग ते ऑपरेटिंग पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असतात मग ते किती येतात 6 व्होल्ट. व्ही सी 6 व्होल्ट येतं आणि 6 मिली ॲम्पियर हे करंट येतं. ओके. नंतर केस सेकंडमध्ये पहिला केस काय होतं की जे ऑपरेटिंग पॉईंट आहे ॲट द ओरिजिनला आहे, म्हणजे तिथं जो सिग्नल आहे तो सिग्नल 0 आहे. क्लिअर. नंतर बघूया केस 2. व्हेन सिग्नल इज ॲट पीक +1 millivolt, then IB and IC will increase and VC will decrease. तर आता याच्यामध्ये बघा, जर इनपुट सिग्नल जर पीकला गेला, पीकची व्हॅल्यू काय +1 मिलीव्होल्ट, जर पॉझिटिव्ह 1 मिलीव्होल्ट असेल तेव्हा म्हणजे बेस करंट आणि कलेक्टर करंट काय होतात इन्क्रीज होता, आणि जो व्होल्टेज बिटवीन कलेक्टर टू इमिटर जो आउटपुट व्होल्टेज आहे तो डिक्रीज होतो. ते कसं बघा, तर आय बी आपण म्हणजे बेस करंट जो आहे तो काय 140 मायक्रो ॲम्पियर, तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता 120च्या वर काय की 140 मायक्रो ॲम्पियर. मग आय सी काय येतं, आय सी इज इक्वल टू बीटा किती दिलं आपल्याला 50, आणि बेस करंट किती आहे 140 मायक्रो ॲम्पियर. मग 50 इंटू 140 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁶ दॅट इज 14 इंटू 550 दॅट इज ते होतं 14 5 = 70, राईट. मग ते होतं 7000 मल्टिप्लाय बाय 10⁻⁶. मग काय होतं 7 इंटू 10⁻³ म्हणजे काय होतं 7 मिली ॲम्पियर येतं, राईट. म्हणजे 50 इंटू 140 मायक्रो ॲम्पियर दॅट इज इथं दिलेलं आहे 7000 इंटू 10⁻⁶ इज इक्वल टू 7 मिली ॲम्पियर. ओके. नंतर म्हणजे काय, ॲज आय बी इन्क्रीजेस आय सी इन्क्रीजेस फ्रॉम 6 मिली ॲम्पियर टू 7 मिली ॲम्पियर. जर आय बी वाढला म्हणजे बेस करंट जर वाढला तर कलेक्टर करंट काय होतो वाढतो. तर याच्यामध्ये आपल्याला बघितलं आहे आपण. नंतर देअरफोर व्ही सी इज इक्वल टू 4 व्होल्ट. ॲज इनपुट इन्क्रीजेस आउटपुट डिक्रीजेस फ्रॉम 6 व्होल्ट टू 4 व्होल्ट. तर आता याच्यामध्ये काय होतं की जर करंट वाढला, तर आता आपण याच्यामध्ये डायग्राममध्ये बघा की काय पहिलं ओरिजिनला 120 होतं, राईट. आणि नंतर काय झालं की आपण वाढला करंट, बेस करंट वाढलेला 140, तर त्याच्यामध्ये आपल्याला जो कलेक्टर करंट आहे तो पण वाढला, आणि कलेक्टर करंट जर वाढला तर नंतर आपला जो व्होल्टेज आहे आउटपुट व्होल्टेज तो काय होतो दोन्ही डिक्रीज होतो, राईट. इथं होता आणि नंतर मग कुठे गेला इथे, राईट. ओरिजिनला पुन्हा गेला आणि नंतर मग काय झालं जो व्होल्टनी डिक्रीज होतं. म्हणजेच काय, देअरफोर व्ही सी इज इक्वल टू 4 व्होल्ट. ॲज इनपुट इन्क्रीजेस आउटपुट डिक्रीजेस फ्रॉम 6 व्होल्ट टू 4 व्होल्ट, राईट. तर अगोदर काय होतं 6 व्होल्ट ओरिजिनला होतं, आणि नंतर काय होतं 6 व्होल्ट टू जो आउटपुट आहे 6 व्होल्टवरनं 5 व्होल्टला 6 व्होल्टवरनं 4 व्होल्टला येतं, राईट. ते झाल्यानंतर आता बघू आपण नंतर काय, बिकॉज इनपुट व्होल्टेज अँड आउटपुट व्होल्टेज ऑफ द कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर
आर ऑलवेज 180 डिग्री आउट ऑफ फेज. म्हणजे हे काय होतं की काय देअरफॉर व्ही सी इज इक्वल टू 4 व्होल्ट. ॲज इनपुट इन्क्रीजेस आउटपुट डिक्रीजेस फ्रॉम 6 व्होल्ट टू 4 व्होल्ट बिकॉज इनपुट व्होल्टेज अँड आउटपुट व्होल्टेज ऑफ द कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर आर ऑलवेज 180 डिग्री आउट ऑफ फेज. म्हणजे ह्याचं काय होतं की इनपुट आणि आउटपुट राईट. इनपुट जर वाढलं तर आउटपुट काय होतं डिक्रीज का होतं. तर याचं कारण म्हणजे जे आउटपुट व्होल्टेज आहे कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरचं तो काय 180 डिग्री आउट ऑफ फेज आहे इनपुट व्होल्टेजच्या. क्लिअर. म्हणून आपल्याला आउटपुट व्होल्टेज डिक्रीज झालेलं मिळतं राईट. नंतर केस थर्ड बघूया. व्हेन द सिग्नल इज ॲट पीक -1 मिलीव्होल्ट then IB decreases and IC also decreases but VCE increases. Refer the graph IC VCE as shown in figure 3.1b. ते आपण बघूया. तर आता याच्यामध्ये बघा जर सिग्नलचं पीक व्हॅल्यू जर -1 मिलीव्होल्ट असेल तर तेव्हा आपल्याला IB बेस करंट आहे आणि कलेक्टर करंट काय होतं डिक्रीज होतं. आणि जो आउटपुट व्होल्टेज आहे व्होल्टेज बिटवीन कलेक्टर आणि मीटर तो काय होतो इन्क्रीज होतो. ते आपण ग्राफमध्ये बघूया IC VC ग्राफमध्ये नंतर. तर याच्यामध्ये बघा देअरफॉर IB इज इक्वल टू 100 मायक्रो ॲम्पियर राईट. 100 मायक्रो ॲम्पियर झाल्यानंतर काय होतं मग IC इज इक्वल टू बीटा इंटू IB दॅट इज 50 इंटू 100 इंटू 10⁻⁶ दॅट इज मग त्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर किती येतं 5 मिली ॲम्पियर. आणि देअरफॉर VC इज इक्वल टू 8 व्होल्ट. आणि मग आपल्याला याच्यामध्ये काय मिळतं जे VC आहे ते 8 व्होल्ट मिळतं. आता याच्यामध्ये बघू किती आहे. अगोदर इनपुट बघा इनपुट 0 होतं क्यू पॉईंटला. नंतर काय होतं इनपुट व्होल्टेज +1 मिली किती 1 मिलीव्होल्टला गेल्यानंतर आपल्याला जे आउटपुट मिळालं होतं IB 120 टू 140 मायक्रो ॲम्पियरला चेंज झालं तेव्हा आपल्याला काय निगेटिव्ह हाफ सायकल मिळाली होती आउटपुटला राईट. आणि नंतर पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला काय मिळतं इथं इनपुटच्या जर आपलं त्याचा जो ॲम्प्लिट्यूड -1 मिलीव्होल्ट जर असेल तर आपल्याला काय मिळतं तर त्याच्या वेळेस आपल्याला जे आउटपुट मिळतं तेव्हा जो व्होल्टेज आहे तो VC वाढतो आणि जो IB आणि IC आहे तो डिक्रीज होतो. तर तेव्हा ते IB आहे तुम्हाला दिसते इकडे इनपुटचा जो पीक आहे तो IB आहे 100 मायक्रो ॲम्पियर आणि नंतर तो म्हणजे तो डिक्रीज होतो कुठनं 140वरनं राईट. लास्ट टाईम आपण बघितलं तर पहिल्या केसमध्ये तो वाढतो 120वर ओरिजिन आहे. नंतर 140ला जर प्लस मिलीव्होल्ट जर आपण इनपुटचा ॲम्प्लिट्यूड आहे तेव्हा बेस करंट 140 वाढतो. आणि जर त्याचा जो इनपुटचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो -1 मिलीव्होल्ट जर असेल तर बेस करंट काय होतं डिक्रीज होतं दॅट इज 100वर येतं. ते तुम्ही 100 मायक्रो ॲम्पियर त्याच्यामुळं जो कलेक्टर करंट आहे तो कलेक्टर करंट काय होतो डिक्रीज होतं. आणि आपला जो याच्यामध्ये हे आहे आपल्याला नंतर हे जे पॉईंट आहे याला कोइन्साइड झालेला बेस करंटला तो जो व्होल्ट आपल्याला मिळतो तो आहे 8 व्होल्ट. गॉट इट. कळलं का एवढं. याच्यामध्ये काही कोणाला क्युरी आहे का. तर असं आपल्याला 3 केसेस मिळतं. पहिलं म्हणजे सिग्नल जर त्याचा जो ॲम्प्लिट्यूड 0 असेल तेव्हा प्लस जर 1 मिलीव्होल्ट असेल तर काय होतं IB इन्क्रीज होतं. IB इन्क्रीज झालं की IC इन्क्रीज होतं आणि VC काय होतं डिक्रीज होतं. आणि सेकंड केसमध्ये जर इनपुटचं पीक व्होल्टेज जर मायनस साईनमध्ये असेल निगेटिव्ह साईन म्हणजे -1 मिलीव्होल्ट असेल तर बेस करंट आणि कलेक्टर करंट डिक्रीज होतं आणि आउटपुट व्होल्टेज हे इन्क्रीज होतं. ओके. तर बघूया दीज 3 केसेस कॅन बी समराईज ॲज शोन इन टेबल 3.1. तर याच्यामध्ये बघा हे 3 ज्या केसेस आहेत ते आपण कसं समराईज करूया बघूया. आता इनपुट व्होल्टेज बघा +1 मिलीव्होल्ट इनपुट व्होल्टेज. नंतर IB काय होतं
140 मायक्रो ॲम्पियर. नंतर करंट आय सी किती येतं, कलेक्टर करंट 7 मिली ॲम्पियर आणि आउटपुट व्होल्टेज काय येतं 4 व्होल्ट येतं, राईट. नंतर 0 इनपुट व्होल्टेज 0 असेल, बेस करंट तेव्हा येतं 1 मायक्रो ॲम्पियर. नंतर कलेक्टर करंट येतं 6 मिली ॲम्पियर आणि नंतर आउटपुट व्ही सी आउटपुट कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज येतं 6 व्होल्ट. आणि नंतर फॉर निगेटिव्ह -1 मिली व्होल्टला इनपुटला काय येतं, बेस करंट येतं 100 मायक्रो ॲम्पियर, कलेक्टर करंट येतं 5 मिली ॲम्पियर आणि आउटपुट व्होल्टेज येतं व्ही सी 8 व्होल्ट. गॉट इट, असं आहे. नंतर बघूया देअरफॉर द व्होल्टेज गेन इज कॅल्क्युलेटेड ॲज, त्याच्यावरनं व्होल्टेज गेन कसं कॅल्क्युलेट करतात, व्होल्टेज गेन इज इक्वल टू चेंज इन आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन इनपुट व्होल्टेज. म्हणजे काय, इज इक्वल टू चेंज इन आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन इनपुट व्होल्टेज. म्हणजे डेल्टा व्ही 0 म्हणजे आउटपुट व्होल्टेज, डेल्टा व्ही इन म्हणजे चेंज इन इनपुट व्होल्टेज. ओके, दोघांचं रेशो म्हणजे व्होल्टेज गेन असतं. आता दोघांचं आउटपुट व्होल्टेज चेंज म्हणजे काय, आता याच्यामध्ये बघा मॅक्झिमम काय, मॅक्झिमम मायनस मिनिमम घ्यावं लागतं. मॅक्झिमम व्होल्टेज आउटपुटचं 8 व्होल्ट आणि मिनिमम दॅट इज 4 व्होल्ट. नंतर इकडे पण मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज आहे +1 मिली व्होल्ट आणि इथं मायनस आणि मायनस आहे, तर मायनस पुन्हा 1 मिली व्होल्ट. मग काय होतं 8 व्होल्ट मायनस 4 व्होल्ट दॅट इज 4 व्होल्ट डिवायडेड बाय 1 मिली ॲम्पियर. मायनस मायनस म्हणजे प्लस होतं, म्हणजे काय होतं 2 मिली ॲम्पियर, सॉरी 2 मिली व्होल्ट होतं, सॉरी व्होल्टेज आहे 2 मिली व्होल्ट. मग 2 1 जा, मग 2 मिली व्होल्ट म्हणजे 2⁻³ लिहिता येतं. मग 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. मग काय येतं 2 डिवायडेड बाय 10⁻³ जर वर गेलं डिनॉमिनेटर, जर वर गेलं न्यूमरेटरला गेलं 10⁻³ होतं. मग काय येतं 2 × 10⁻³ म्हणजेच काय येतं मग व्होल्टेज गेन इज इक्वल टू 2000, म्हणजे 2⁻³ म्हणजे 2000 व्होल्टेज गेन येतं. म्हणजेच काय, द व्होल्टेज गेन ऑफ ॲम्प्लिफायर इज 2000. दॅट मीन्स द आउटपुट सिग्नल इज ॲम्प्लिफायर इज 2000 टाईम लार्जर दॅन द इनपुट सिग्नल. तर ह्याच्यावरून काय येतं लक्षात येतं आपल्याला की जे व्होल्टेज गेन आहे ॲम्प्लिफायरचं ते काय आहे, तर 2000 टाईम्स लार्जर आहे कोणापेक्षा, इनपुट सिग्नलपेक्षा. एवढं गेन जास्त येतं ह्या ॲम्प्लिफायरमध्ये, राईट. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का सिंगल स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये, जर कोणाला काही क्युरी असेल तर बिनधास्त विचारू शकता, राईट. आपण स्टॉप करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये मल्टी स्टेज ॲम्प्लिफायर बघूयात. ओके, तर याच्यामध्ये सिंगल स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये जर काही क्युरी असेल तर बिनधास्त विचारू शकता. स्टॉप करूयात आपण.